नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे हिंदूंना मारण्याचा अधिकार यांना कोणी दिला. मित्रहो, 6 आणि 7 मेच्या मध्यरात्रीपासून या देशामध्ये दुर्गा, काली माता अशा रणचंडींचं तांडव नृत्य, त्याचे पदन्यास आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत. अतिशय आनंदाचा हा क्षण आहे, दुर्मिळ क्षण आहे. असे क्षण राष्ट्राच्या जीवनात यायलाच हवे असतात. यांच्या स्मृतीवरच राष्ट्र जगतं आणि मोठं होतं. आपल्या अस्मितेचं रक्षण आपण कसं करतो याला आपल्या जडणघडणीमध्ये फार महत्व असतं. आता हे जे युद्ध सदृश संघर्ष चालू आहे, याची परिणती कशी होणार आहे? त्याची परिणती किमान अशी व्हायला हवी आहे की पाकिस्तानचं विभाजन व्हायला हवंय, बलुचिस्तान स्वतंत्र व्हायला हवाय, सिंध स्वतंत्र व्हायला हवाय. एक पाकिस्तान पंजाबी लोकांचा तेवढा त्यांच्या स्वाधीन राहिला तरी काही आत्ता तात्पुरता बिघडत नाही. सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीर मुक्त करायला पाहिजे. काश्मीर ही नेहरूंची चूक आहे आणि पाकिस्तान निर्मिती ही गांधींची चूक आहे. हे दोघे जण आपल्या स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी होते आणि या दोघांच्या विचारांनीच गेली 70 वर्ष राज्यकारभार चालू आहे, राष्ट्रजीवन चालू आहे. त्या चुका आपल्याला सुधारायच्या आहेत. मूळ प्रश्न काय आहे? भारताचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो मोठा लढा आपण दिला, त्याची जी उद्दिष्ट होती, त्यातलं पहिलं उद्दिष्ट अखंड भारताचं स्वातंत्र्य हे होतं. गांधींनी आल्यानंतर हे उद्दिष्ट, त्याचे क्रम बदलले आणि हिंदू मुस्लिम ऐक्य हे पहिल्या क्रमांकाचं उद्दिष्ट ठरवलं. हे उद्दिष्ट साध्य झालं नाही, फाळणी झाली. याचाच अर्थ मुसलमानांना वेगळं हवं होतं, हिंदूंना वेगळं हवं होतं. आपलं भवितव्य वेगळ्या प्रकारे दोघांना घडवायचं होतं. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रयोग फसलेला आहे. पण हिंदू मुस्लिम ऐक्य आपल्याला करावंच लागणार आहे, त्या वाचून पर्याय नाही आहे. पाकिस्तान हा कायमचा तुम्हाला जो शत्रू मानतो, तो तुम्ही सीमेवर आणून बसवलात. हीच मोठी चूक. तुम्ही शिवाजी महाराजांपासून दूर गेलात, याचं निदर्शक आहे. शिवाजी महाराजांनी 4 पातशाह पायाखाली दाबल्या म्हणून त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार आहे असा निर्णय गागाभट्टांनी दिला होता. आपण स्वतंत्र होण्याआधी एक पातशाही पाकिस्तान नावाची आपण उभी केली आणि आपल्या सीमेवर जागता पहारा देण्यासाठी आपण ती निर्माण केली. ती आपलं जीवन गेली 70 वर्ष कुरतडत आहे. पाकिस्तान नावाची शक्ती आपल्याला मोकळेपणानं श्वास घेऊ देत नाहीये. त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्य ते पाकिस्तानच्या रूपानं उभं आहे आपल्या सीमेवर. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. गांधी मार्गाने ते साधलं जात नाही. मग सावरकर मार्गाने साधलं जातं का, हे आता बघावं लागेल. गेल्या 100 वर्षाचं राजकारण मी नेहमी सांगत आलो त्याप्रमाणे गांधी स्कूल ऑफ थॉट, गांधी विचार संकुल आणि सावरकर विचार संकुल यामध्ये
स्पष्टपणे विभागलं गेलं आहे आणि गांधी विचार संकुल हे पराभूत झालंय. गांधी विचार संकुलानं या देशाला विजय मिळवून दिलेले नाहीत. या देशाच्या अस्मितेचा वारंवार अपमान केलेला आहे. त्यामुळे सावरकर विचार संकुलाच्या मार्गानं जाऊन आपलं भलं होतं का याचा विचार आपल्याला करावा लागेल. दोन पद्धतीनं देशासमोरच्या समस्या अशा ज्या असतात सीमेवरच्या, भारताच्या देशाच्या भवितव्यतेशी ज्यांचा संबंध असतो, सार्वभौमत्वाशी ज्यांचा संबंध असतो, अखंडत्वाशी ज्यांचा संबंध असतो, अशा समस्या दोन पद्धतीनं सोडवाव्या लागतात. एक रणभूमीवर आणि दुसरी व्यासपीठावरून. रणभूमीवर ही समस्या सोडवण्याचे अधिकार आपण ज्यांना दिलेले आहेत ते समर्थ आहेत, वादातीत समर्थ आहेत. ते आपल्या कर्तव्यात कुठेही कुचराई करत नाहीत. त्यांना काय करायचं हे माहिती आहे, कसं करायचं हे माहिती आहे. शत्रू कोण याविषयी त्यांच्या मनात संदेह नाही. संदेह इकडे व्यासपीठावरून जे चर्चा करतात त्यांच्या मनात शत्रू कोण हा प्रश्न आहे. आपल्याला पहा, गांधी मार्गाने जर गेलो आपण तर भारताची फाळणी होते हे आपण बघितलंय. आणि दुसरं म्हणजे आपण जे पाकिस्तान निर्माण केलेलं आहे तेथील लोकांच्या मनात उर्वरित भारत जो आहे स्वतंत्र राष्ट्र त्याचं पण पाकिस्तान जमेल तेवढं करायचं ही महत्वाकांक्षा कायम राहते. त्यामुळे गांधी मार्गाने गेल्यानंतर भारतात अनेक पाकिस्तान निर्माण होण्याचा धोका कायम राहतो. आणि केव्हाही यावं आणि 2-4 हिंदूंना ठार मारून परत जावं. हिंदूंना ठार मारण्याचा अधिकार गांधी विचारातून मुसलमानांना मिळतो का या प्रश्नाचा आपण विचार करायला पाहिजे. हा प्रश्न आपण सोडवायला पाहिजे. गांधी विचार अधिकार देत नाही मुसलमानांना हिंदूंना ठार मारण्याचा. मुसलमानांना हा अधिकार कुराण देतो, इस्लाम धर्म देतो आणि त्याला गांधी विचार मूक संमती देतो. त्यामुळे रणभूमीवर आता जे काही चालू आहे हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते हा निनाद आत्ता ऐकायला येतोय. आतापर्यंत आपली जी स्वतंत्रता देवी होती तिला शत्रूचं रक्त लागता कामा नये अशी एक अट, अशी एक परिस्थिती गांधी विचारानं निर्माण केली होती. आत्ता जे चालू आहे तो सावरकर विचार चालू आहे सीमेवर. हे अधम रक्त रंजिते, शत्रूच्या रक्तानं तुझी पूजा झाली पाहिजे तरच तुझं स्वातंत्र्य टिकेल असं सावरकर विचार सांगतो. त्यामुळे सावरकर विचार जर आपल्याला कृतीत आणायचा असेल तर आपलं सैन्यबल हे अत्यंत सामर्थ्यवान आणि अजेय असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये जेवढे म्हणून लोकसमूह राहतात ते विचारांनी, भावनांनी, हृदयापासून एकमेकाच्या घट्टपणे जवळ आलेले असले पाहिजेत. हिंदू मुस्लिम ऐक्य हे आपलं उद्दिष्ट वाईट नाही, ते व्हायलाच पाहिजे. पण ते कसं होणार? आता पहा,
पहलगामला काय झालं? आतंकवादी घुसले पाकिस्तानातून. काश्मीरमध्ये पहलगाम पर्यटन स्थळ मोठं, मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. तिथे उर्वरित भारतातून पर्यटक जातात ही गोष्टच मुळी पाकिस्तानातल्या आतंकवाद्यांना सहन होत नाही. याचा विचार आपण सगळ्यांनी बसून करायला हवाय. ही काय मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती त्यांची निर्माण कशी झाली? ही कुराणातून झाली का? हिंदूंना ठार मारण्याचा अधिकार मुसलमानांना कुराण देतो का, याचा शोध घ्यावा लागेल. आणि जर कुराणातून त्यांना प्रेरणा मिळत असेल की हिंदू हे अनेकेश्वर आहेत, अनेक ईश्वर मानतात, त्यामुळे ते अल्लाला मानतातच असं नाही, त्यामुळे ते जगण्याला अयोग्य आहेत, त्यांचा वध करणं हे धर्मीय आहे, असं जर कुराणाची शिकवणूक सांगत असेल तर भारतामध्ये कुराण कसं शिकवायचं याचा विचार आम्हाला प्राथम्यानं करावा लागेल. येथील मदरस्यांमध्ये जावं लागेल आम्हाला. आणि हा जो कुराणाचा अक्षिप्त भाग आहे, हिंदूंना ठार मारण्याचा तुम्हाला अधिकार आहे, किंवा तुमच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी दुसऱ्यांची हत्या करण्याचा कारण नसताना ते दुसऱ्या धर्माचे आहेत म्हणून ते वध्य आहेत असं जे तुमचं तत्वज्ञान सांगतं, ते तुम्हाला या देशात शिकवता येणार नाही. असे निर्बंध आपल्याला करावे लागतील असं सावरकर विचार सांगतो. पण हे निर्बंध करायचं धैर्य, सामर्थ्य राज्यकर्त्यांमध्ये यावं, म्हणून जनतेकडून ते विचार पुढे गेले पाहिजे. जनतेकडून हे विचार पुढे कसे जातील? जनतेनं चर्चा मंडळांवर, व्यासपीठावर भर दिला पाहिजे. लढाई दोन प्रकारची असते, रणभूमीवर होते आणि व्यासपीठावर होते. व्यासपीठावरची लढाई ही चिरकालिक असते, ती टिकते शेवटपर्यंत. त्याच्यातून रणभूमीवर काय करायचं याचं दिशा दिग्दर्शन सैन्याला होत असतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण वाटचाल केली पाहिजे. मी तुम्हाला कधीही मुसलमान दंगली करतात म्हणून तुम्ही करा असं मी कधी सांगितलं नाही. अहो, तुम्ही चर्चा करा, ते पुरेसं आहे. मुसलमानांचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार तुम्ही करायला लागलात. एवढं जरी मुसलमानांना म्हणजे पाकिस्तानी मनोवृत्तीला कळलं तरी त्याचे पुष्कळ चांगले परिणाम होतील. आपण तो विचारच करत नाही आहोत. गांधी विचाराची चिकित्सा आपण करत नाही, कुराणाची चिकित्सा आपण करत नाही. त्याच्यातून पहलगाम प्रकरण उद्भवतो. आपलं इंटेलिजन्स फेल्युअर वगैरे वगैरे या बोलण्याच्या गोष्टी आहेत. मुळात इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे काय? इंटेलिजन्स फेल्युअर म्हणजे आमचे विचारवंत योग्य प्रकारे विचारच करत नाहीत, हे आमचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. पहलगाम मध्ये आतंकवादी हल्ला होणार आहे की नाही हे आमच्या गुप्तहेरांना कळलं नाही, हे इंटेलिजन्स फेल्युअर वेगळं. आणि मुसलमानांचा प्रश्न, हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रश्न गांधी मार्गाने सुटेल की सावरकर मार्गाने सुटेल याचा निर्णय भारतातल्या बुद्धिमंतांना अजून घेता आला नाही निश्चितपणे. हे आमचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे. त्या दृष्टीनं आपल्यात सुधारणा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.